तालुक्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून श्री राहुलदादा कुल यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे, फॉर्म काढायच्या शेवटच्या दिवशी मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फॉर्म भरलेला होता, परंतु जिल्ह्यात आघाडीची बिघाडी व्हावी नाही म्हणून वरिष्ठांच्या सूचनेनुसार तो फॉर्म मी मागे घेतला आणि त्या दिवशी सुद्धा मी जाहीर केलं होतं की आम्ही सर्वजण महायुतीचे काम करणार। काही गोष्टी अशा घडल्या की तिथं असं सांगण्यात आलं की महायुती जरी असली तरी पूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतो। पक्षाचे काही कार्यकर्ते असे म्हणायला लागले की हे आमचंच काम करतील, परंतु तसं नाही। जी सूचना अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेबांनी दिलेली आहे त्या सूचनेचं तंतोतंत पालन, भला आम्ही थोडे कमी लोक असू आता पक्षामध्ये राहिलेले, कारण की आमच्याच पक्षाचं विभाजन झालं, 2 वेळा विभाजन झालं, त्यामुळे थोडे कमी लोक राहिलेले असतील, परंतु जे राहिलेले लोक सुद्धा आहेत ते एकदम हाडाचे कार्यकर्ते आहेत। जो आदेश आम्हाला जसा आलेला आहे तोच आदेश आम्ही ह्या खालच्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ही सर्वजण मंडळी पूर्णरित्या महायुतीचे उमेदवार श्री राहुल कुल यांच्या कामाला लागलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की आमच्याकडनं जेवढी मदत, जसं लोकसभेला महायुती म्हणून भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने काम केलं त्याच प्रकारे आता सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करेल असा मला विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं। बाबा आता सध्या तुमच्या तालुका अध्यक्ष उत्तमराव अटल होते, त्यांना निलंबित केल्याची माहिती मिळत आहे। पक्षाकडनं 9 तारखेलाच तसं पत्र आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारेटकर यांनी काढलेलं आहे। उत्तमप्पांना पक्षातनं निलंबित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं जे पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्ष ज्योतिताई झुरुंगे यांनी यापूर्वीच राजीनामा दिला पक्षाचा, परंतु जे काही पदाधिकारी आज तिकडे काम करत असतील त्या सगळी ठिकाणी आम्ही निलंबनाची कारवाई करणार आहोत आणि नवीन पदाधिकारी नेमण्याचं काम येत्या 20 तारखेनंतर आम्ही करणार आहोत। त्या ठिकाणी होणार आहे, म्हणजे कसं असतं, माणूस गेले की जागा काही रिकामी राहत नसती, ती कुठल्या ना कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या रूपाने भरली जाते। येत्या 20 तारखेनंतर आता तर जवळपास सगळ्या समित्या बरखास्त केलेल्याचं जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे। आमच्या प्रवक्त्या वैशालीताईंनी आता जसं सांगितलं की 20 तारखेनंतर एकत्रित बसून जे कोण नवीन तयार झालेले कार्यकर्ते आहेत त्या सर्व जणांना त्या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल की महायुतीची त्या दिवशी समन्वयाची बैठक चौफुला या ठिकाणी झाली। त्यामध्ये काही सूचना आमच्याकडनंही भाजपचे अधिकृत उमेदवार यांना करण्यात आला आणि त्यानंतर अजितदादांच्या पुढे आमची एक संयुतिक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे परवा दिवशी आम्ही सगळेजण दौऱ्यात सहभागी झालो। स्वामी चिंचोली असेल, रावणगाव असेल, नंदादेवी या ठिकाणी आम्ही सहभागी झालेलो आहोत। काल दौरा नव्हताच, काल काही पर्सनल मीटिंग्स, मला पर्सनल म्हणण्यापेक्षा काही घटकांबरोबर, वेगवेगळ्या समाज घटकांबरोबर इथे मीटिंग लावल्या होत्या। त्या मीटिंग आमचे शहराध्यक्ष गुरुमुखदादा इथं उपस्थित होते आणि त्या पद्धतीने चालू आहेत। आजही ही प्रेस झाल्यानंतर आम्ही दौऱ्यात सामील होणार आहोत। दौरा म्हणजे काल तर परवा दिवशी मी रावणगावला होतो, त्या रावणगावच्या सभेमध्ये भाषण केलं, युतीला निवडून द्यायचं आवाहन केलेलं आहे त्या ठिकाणी। असं काही नाही, हा गैरसमज कृपया सर्वांनी काढून टाकावा आणि मी आपल्या माध्यमामार्फत कार्यकर्त्यांना आवाहन करतो। काही लोक काटावर बसले असतील, काही लोक निरोपाची वाट बघत असतील, परंतु माझी एक सर्वांना विनंती आहे की महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे 3 घटक पक्ष आहेत। शिवसेनेचा खुलासा त्यांचे प्रवक्ते किंवा त्यांचे अध्यक्ष करतीलच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्त्या या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो की येत्या निवडणुकीत 20 तारखेला आपल्याला महायुती बरोबरच राहायचं आणि महायुतीचंच उमेदवारांचं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं। किंबहुना आपण सगळ्यांनी बघितलं असेल की या दौंड तालुक्याच्या विकासामध्ये जसं आमदार राहुल कुल यांचा सहभाग आहे त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांचाही तेवढाच मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे।
परवाच्या भाषणात आम्ही आवर्जून उल्लेख केला की जर निधी बाबांच्या माध्यमातून असेल, माझ्या माध्यमातून असेल किंवा आता समोरचे उमेदवार जे वेगळ्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत ते जर सांगत असतील की हा विकास मी केला, तर तो विकास त्यांनी केलेला नाही, तो महायुती सरकारने केलेला आहे, हे पण आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. आम्ही परवा दिवशी पूर्व भागात होतो, तिथेही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की ह्यांनी निधी आणला, त्यांनी निधी आणला. निधी शेवटी आम्ही नाममात्र आहोत, पण निधी देण्याचं काम हे महायुती सरकारनं, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा त्यांच्या नात्यानं आणि ह्या तालुक्याचे आमदार राहुलदादा या सगळ्यांनी मिळून, आणि आम्ही माध्यम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत होतो किंवा आजही आम्ही काम करतोय, त्या माध्यमातून हा निधी आलेला आहे. त्याच्यामुळे माझी विरोधकांना किंवा आज जे आमचे समोरचे उमेदवार आहेत त्यांनाही विनंती राहील, कृपया करून कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. हे काम महायुती सरकारनीच केलेलं आहे. ते आता- त्या काळामध्ये त्याची काही विद्यमान आमदारांनी उद्घाटन केली, त्यावेळेस तुम्ही हे पत्र दिले की आम्ही हा निधी आणलेला आहे, त्यावेळेस तुम्ही आरोप केला. मग आता असं का म्हणता? नाही, मी असं म्हणत नाहीये. मी आताही तेच सांगितलं की जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ह्या तालुक्याचे आमदार यांनी एकत्रित प्रयत्न, आता समजा प्रांत कार्यालय असेल, तिथे बोर्डवर अजितदादांचं नाव नव्हतं, ऐका ना, आम्हीच आणलंय म्हणून आम्ही ऐका, आम्ही आणलं नाही. आमचं म्हणणं होतं की प्रोटोकॉल प्रमाणे पालकमंत्र्यांचं नाव त्याच्यावर यावं, त्या पद्धतीनं आमचं अजितदादांच्या मीटिंगमध्ये ती सगळी चर्चा झालेली आहे. शेवटी त्या पदाला महत्व असतं, त्याच्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे इथून पुढेही सगळ्याच पक्षांनी ते जबाबदारीनी घ्यावं. मग आमचा पक्ष असेल किंवा भाजप असेल किंवा सेना असेल, जर आपण महायुतीमध्ये घटक म्हणून काम करत असू तर आपली सगळ्यांची ती जबाबदारी राहील, आणि त्या पद्धतीनं आमची चर्चा झालेली आहे. थोडक्यात तुम्ही आता युटर्न घेतला. युटर्न नाही घेतलं, युटर्न नाही. मी अजूनही ऐका एक मिनिट थांबा. तुम्ही काय म्हणत होता की अजित पवारांनी या निधीला आम्ही मागणी केलेली आहे, तुम्ही आणि बरोबर आहे. त्याचा खुलासा सांगितलं की बाबा हे आम्ही आणलेलं आहे, श्रेय हे लागतात म्हणून. शहरातील सर्व नगरसेवकांनी हा, मागणी केली होती आणि शहर अध्यक्ष या नात्याने एकत्रित पत्र तयार करून आदरणीय अजितदादांकडे ती पत्र दिली होती. ऐका ना, आम्ही आणलेलं आहे. आमच्या मागणीने जबाबदारी राहील, आणि त्या पद्धतीनं आमची चर्चा झालेली आहे. थोडक्यात तुम्ही आता युटर्न घेतला. युटर्न नाही घेतलं, युटर्न नाही. मी अजूनही ऐका एक मिनिट थांबा. तुम्ही काय म्हणत होता की अजित पवारांनी या निधीला आम्ही मागणी केलेली आहे, तुम्ही आणि बरोबर आहे. त्याचा खुलासा सांगितलं की बाबा हे आम्ही आणलेलं आहे, श्रेय हे लागतात म्हणून. शहरातील सर्व नगरसेवकांनी हा, मागणी केली होती आणि शहर अध्यक्ष या नात्याने एकत्रित पत्र तयार करून आदरणीय अजितदादांकडे ती पत्र दिली होती. ऐका ना, आम्ही आणलेलं आहे. आमच्या मागणीने केली ना. तो कसा झाला, तो विषय कसा झाला की जी नावं आम्ही म्हणजे समजा मी दिलं, वैशालीताईंनी दिली, गुरुमुखदादांनी दिली, तीच नावं आमदारांच्या यादीत पण होती, त्याच कामांची नावं. तर आम्हाला असं म्हणायचं होतं, त्यात काही कामं वैशिष्ट्यपूर्ण मधनं होते आणि काही कामं जिल्हा नियोजन समितीमधनं होती. तर आमदारांनी त्याच कामाचं जे निधी आहे ते वितरण त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजना म्हणजे राज्य शासनाकडनं आणले. कदाचित त्यांना माहिती नसावं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं ती माहिती वेगळी गेली असावी की जिल्हा नियोजन मध्ये आम्ही ही दिले होते ऑलरेडी, आणि आमचे जे प्रस्ताव होते ते सँक्शन होऊन आलेले होते. डबल झाले पैसे डबल झाले. वैशिष्ट्यपूर्ण राज्य शासनाचा हेड आहे आणि जिल्हा नियोजन मंडळ हा पालकमंत्र्यांच्या अंडर मधला हेड आहे. तर त्या हेड मधनं आपल्याला ते पैसे आले होते. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आता खुलासा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात जे काय म्हणजे डबल निधी झालेला आहे ती काढून टाकतील. काय फंड्स रिटर्न करून हेड बदलायचे त्याची परत. त्याची पूर्णतः चर्चा झाली आणि आपण जे उमेश दादा तुम्ही मागणी केली, दादाने तुम्हाला फंड्स दिले, इथपर्यंत सगळं ओके. तुम्ही त्यावेळेस काय बोलला की आम्ही तुमचं असं पत्र आहे बरं का, आम्ही मागणी केल्यावरून दादाने निधी दिला, ह्यांनी तुम्ही म्हणता का डबल निधी झाला, बरोबर आहे का? बरोबर. आणि अचानक तुम्ही आज ही भूमिका घेतली की बाबा त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. नाही, अचानक भूमिका नाही घेतली. एक लक्षात घ्या, आम्ही आजही सांगतो या तालुक्याच्या विकासामध्ये
जसा आमदार राहुलदादा कुल यांचा सहभाग आहे तसा सहभाग आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा यांचा सहभाग आहे. कारण ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते अर्थमंत्री सुद्धा आहेत. आणि दादांनी आमच्या सांगण्यावर असेल, कारण शेवटी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेजण काम करतोय, मग त्यामध्ये बाबा असतील, गुरुमुख दादा असेल, मी असेल किंवा आता समोरचे उमेदवार जे सो कॉल्ड म्हणतायत की आम्ही निधी आणला ते असतील, आमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून अजितदादांनी काही प्रमाणात आम्हालाही निधी दिला होता आणि त्याच प्रमाणात आमदारांनाही निधी दिला होता. नाही मग त्याच्या ऐका ना, त्याच्या बरोबर आहे, त्याच्या ऐका ना, बोर्ड आहेत त्याच्यावर मी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे शासनाला की बाबा प्रोटोकॉल प्रमाणे पालकमंत्र्यांचं नाव असायला पाहिजे. ती भूमिका अजितदादांसमोर आम्ही आमदारांच्या उपस्थितीत मांडली आणि ती एकमुखी सगळ्यांनी मान्य केलंय की बाबा इथून पुढे जे काही इथे गोष्टी होतील ते आपण समन्वयानं करू. शेवटी राजकारणात थोडंसं आता समोरचे उमेदवार एक सेकंदात तिकडे गेले, काय करू शकलो आम्ही? काही करू शकलो नाही. आता आमचं असं म्हणणं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. आम्ही 10 कार्यकर्त्यांना सांगितलं तर 10चे 10 आमचं ऐकतील का? 2 तरी वेळासारखं करणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जेवढा प्रयत्न आम्हाला करायचा आहे तेवढा खंबीरपणे आम्ही अजितदादांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपचे अधिकृत उमेदवार राहुलदादा कुल यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहोत. हे काम करत असताना फक्त इथं नाही, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या तर अनेक अडचणी होत्या. कारण तुम्ही बघितलं असेल या तालुक्यामध्ये 2 जणांच्या राजकारणामध्ये आमच्यासारख्या तरुण पिढीचं अनेक वर्ष, बाबा असतील, मी असेल, आम्ही 24, 25 वर्ष काम करतोय. आम्हालाही खूप अडचणी निर्माण केल्या. पण अडचण एका बाजूनी झाली का? दोन्ही बाजूनी निर्माण झाली. बाबांसारख्या माणसाला ज्यांनी जिल्हा परिषद 10 वर्ष निवडून आले त्यांना सभापती कोणी होऊन दिलं नाही. आमच्यासारख्या माणसाला बँकेला कोणी नाही येऊन दिलं. म्हणजे नवीन तरुण पिढी न तयार होऊन द्यायचं काम सुद्धा काही लोकांनी केलेलं आहे, हेही आम्हाला मान्य. पण त्या बाबतीत सविस्तर अजितदादांशी चर्चा झाली आणि शेवटी आता राहुलदादांबाबत बोलायचं तर ते वेगळ्याच पक्षात आहेत. त्याच्यामुळे त्यांची पक्ष म्हणून भूमिका ही कायम वेगळी राहणार आहे. आमची पण पक्ष म्हणून भूमिका आजही आम्ही ते करतो. पक्ष म्हणून भूमिका असताना आमची भूमिका 20 तारखेनंतर जर आम्हाला एखादी ह्या पक्षाची भूमिका नंदुभाऊ नाही पटली तर आम्हाला ती घ्यावी लागणार आहे. परंतु महायुती म्हणून आज जे आम्ही संघटितपणे राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी जे एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि त्याच सूचनेचं पालन करून आज 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांच्याच पाठीशी उभे राहणार आहोत. सांगितलं की विविध समाज घटकांबरोबर तुम्ही बैठका घेता, तुम्ही प्रचार यंत्रणा स्वतंत्र राबवताय का एकत्र राबवताय? एकत्र राबवतो. एकत्र बॅकफुटवर जायचं कारण नाही. कारण तुम्ही ह्या तालुक्यात बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कुठली राष्ट्रवादी असं तुम्हाला म्हणायचं, आमची बॅकफुटवर जायचं कारण नाही. कदाचित उद्या त्यांच्याबरोबर जे गेलेत आज ते कोणाच्या जीवावर उभे आहेत? आज त्यांनी सांगावं की आम्हाला, म्हणजे काही आम्ही फेसबुकच्या पोस्ट खाली बघतोय की लोक म्हणतात की ह्यांनी राजकारणात आणलं, हे केलं. हे जे म्हणतायत त्यांनी पुढे येऊन मीडियाच्या पुढे सांगावं की अजितदादांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. माझं खुलं आव्हान आहे त्यांना, माझ्या समोरच्या उमेदवारांना खुलं आव्हान आहे. त्यांनी मीडिया पुढे यावं आणि सांगावं अजित पवारांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. राष्ट्रवादी बॅकफुटवर जायचं काही कारण नाहीये. उलट मी तर असं म्हणतो आता नव्या लोकांना अजून संधी आली. जे काही जुने होते ते गेले. राष्ट्रवादीचं विभाजन 2दा झालंय आपल्या तालुक्यात असं म्हणायला काही हरकत नाही. एकदा सुरुवातीला 1-1.5 वर्षापूर्वी जे झालं, ज्यावेळेला समजा काही मंडळी आमच्यातनं साहेबांनी ताईंबरोबर गेले आणि आता दुसऱ्या वेळेस आता ही विधानसभा लागली की परत काही लोक त्याच्यात गेले. पण पक्ष म्हणून नाही गेले, ते गट म्हणून गेलेले. म्हणजे ही गोष्ट अगदी ह्याच्यासारखी, पक्ष म्हणून गेलेले नाहीत, गट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तसा आहे, त्याच्यातले पदाधिकारी बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे, काही जे आता चालू पदाधिकारी होते ते गेले, परंतु त्यांच्या जागी नवीन पदाधिकारी येतील आणि परत पक्षाचं काम पुन्हा जोमानीचा. एवढा मोठा 12 बैलाचं बळ असणारा माणूस आमच्या बरोबर असल्यावर, अजितदादासारखा असल्यावर काय म्हणजे कुणी बॅकफुटवर जायचं काही कारणच नाही. आणि जे कोणी म्हणतात ना, मी सातत्यानं म्हणते की ह्या तालुक्यामध्ये सक्षमपणे लोक असं म्हणतात की आमचा गट मोठा आहे, जर विरोधकांचा गट फार मोठा होता तर त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हाची गरज काय पडली? मग त्यांना राष्ट्रवादीत जाऊन तिकीट घ्यायची गरज काय पडली? त्यांचा गट मोठा होता तर